पालिका निवडणुकीत ठाकरेंचं राजकारण संपेल, भाजपा खासदार निशिकांत दुबेंनी असं वक्तव्य केलंय। दुबे महाराष्ट्र विरोधात बोलतो, फडणवीस समर्थन करतात। संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल चढवलाय। आम्ही दुबे मुंबईत येण्याची वाट बघतोय। देशपांडेंनी सुद्धा असा इशारा दिलेला आहे। आम्ही दुबेच्या स्वागताची तयारी करतोय। मनसेने असा इशाराही दिलेला आहे। भाषा के आधार पर जो उनका मंसूबा है वो डेमोग्राफी इतनी बदल गई है कि इस तरह की राजनीति वो चुनाव के समय करते हैं, लेकिन इस बार जो है उनका फाइनल जिसको कहते हैं कि कॉफिन लग जाएगा। ये मनसे और उद्धव ठाकरे की राजनीति पूर्णतया मुंबई से खत्म हो जाएगी, क्योंकि वो जो पैसा कमाने का एक साधन है, जब वो खत्म हो जाएगा और सभी मिलकर उनके खिलाफ वोट करेंगे तो उनको फिर ये राजनीति करने का मौका नहीं मिलेगा। जो महाराष्ट्राच्या विरुद्ध मराठी माणसाच्या विरुद्ध बोलतो आहे आणि त्या बोलण्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक प्रकारे त्यांचं समर्थन करतायत। आपण सगळ्यांनी दिल्लीतल्या लोकांनी या प्रवृत्तींना खतपाणी घालू नये। हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे। तुमच्या राज्यामध्ये नोकऱ्या उद्योग धंदे नसल्यामुळे तुम्ही मुंबईत आलात, नाहीतर तुम्ही कशा करताय? आपण इकडला पैसा मुंबईच्या बाहेरच घेऊन चाललात, आपल्या राज्यातच घेऊन चाललेला, हे दुबेला कळायला पाहिजे। मी वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते, कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत करायचं आहे जसं मुख्यमंत्र्यांना करायचं आहे। फक्त स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्टाईलने करू। दुबेच्या पाठी बोलवणारा धनी हा वेगळा आहे। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री वक्तव्य करतायत रोजच्या रोज, खरं काय बोलायची गरज नाही आहे, पण मुद्दाम जाणीवपूर्वक ही वक्तव्य केली जात आहेत। मला माहीत नाही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घ्यायचा आहे का भैया भूषण पुरस्कार घ्यायचा आहे, हे त्यांचं त्यांनी ठरवावं। दरम्यान यावर मंत्री छगन भुजबळ आणि अरविंद सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। बरोबर आहे, महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान कुणीही सहन करणार नाही। कुठलंही सरकार, गुजरातमध्ये गुजरातीचा अपमान गुजरात सरकार सहन करेल काय? नाही, तुम्ही जा, काय बोलायचं तर बोला। तिथली राज्यभाषा आहे, तिचा अपमान कसं काय सहन करणार? पण हे ठीक आहे की त्यांनी जे सांगितलं, या देशाच्या कायद्याप्रमाणे कोणी कुठे जाऊ शकतो, उद्योग धंदा करू शकतो, राहू शकतो, शिक्षण घेऊ शकतो, पण त्या भाषेचा मान सन्मान हा ठेवायलाच पाहिजे। त्यांचं हे वक्तव्य बरोबर आहे। पहिली गोष्ट अशी आहे की त्याला महाराष्ट्रात म्हणायचं की मुंबईत पाडायचं ते पहिलं ठरवा। तो बुद्धिपाप पाजळत असतो, तो जरा स्वतःला बुद्धिमान समजतो, अक्कलवान समजतो, पण ते कधी कधी गुडघ्यात असते त्याची। त्यावेळी त्याला महाराष्ट्र माहिती नाही ना महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे। ज्यांना स्वतःचाच इतिहास नाही, खरं सांगायचं तर तुमचा इतिहास काय आहे? तुमच्या झारखंडचे लोक, उत्तराखंडचे लोक, ही सगळी आमच्या मुंबईत आणि महाराष्ट्रात सामावून घेतलेली आहेत। दैनंदिन व्यवहारामध्ये अतिशय सौहार्दपूर्ण वातावरण आहे। ही अशी माणसं आहेत ती सगळं बिघडवायचा प्रयत्न करत असतात।